Brain Sanket, most trusted brand for tuition classes and course. Admission open. Tuitions for nursery to 10th standard. All subjects, all medium and all boards. Spoken English and personality development courses. Batches available from 7 am to 8:30 pm. Address 1387 Radha Krishna near Guru Prasad Cashew Factory, Benkanhಳ್ಳಿ Road, Sulga, Belgavi 591108. Contact 7709007975 8421499685. नमस्कार, मी रोहन पाटील. न्यूज 24 तास मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. आता पाहूयात दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी. बेळगाव शहरातील चव्हाट गल्ली येथे मुसळधार पावसामुळे घर कोसळून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बेळगाव शहर व परिसरात मुसळधार पावसामुळे शहरातील चव्हाट गल्लीतील भाऊ शहापूरकर आणि जयंत शहापूरकर यांची घरे कोसळली आहेत. त्यामुळे 2 कुटुंबे रस्त्यावर आली आहेत. रविवारी रात्री झोपेत असताना भिंत कोसळू लागली, त्यामुळे घरातील लोक बाहेर धावले. वेळीच प्रसंगावधान राखल्याने घरातील लोकांचा जीव वाचला आहे. संबंधित विभागाकडे नुकसान भरपाईची मागणी कुटुंबियांनी केली आहे. शनैश्वर शैक्षणिक व सामाजिक संस्था बेळगावतर्फे आधुनिक सुविधांनी युक्त नवीन रुग्णवाहिका सेवा सुरू करण्यात आली. गेल्या 25 वर्षांपासून समाजसेवेत सक्रिय असलेली शनैश्वर शैक्षणिक व सामाजिक संस्था 2007 पासून रुग्णांची सेवा करत आहे. याच अनुषंगातून शनैश्वर शैक्षणिक व सामाजिक संस्था बेळगावतर्फे आधुनिक सुविधांनी युक्त नवीन रुग्णवाहिकेचा प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर MD दीक्षित आणि उद्योगपती सुनील नायक यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी डॉक्टर दीक्षित यांनी कार्डिओलॉजी विभागाचे नेहमी सहकार्य लाभेल अशी ग्वाही दिली. यावेळी नगरसेविका वैशाली भातखंडे, पूजा पाटील, व्यंकटेश कुलकर्णी आदी उपस्थित होते. याप्रसंगी शनैश्वर संस्थेसाठी शिवाजीराव हंगीरकर, ईश्वर लगाडे, शंकर काळे, अलंकार इंजिनियर्स यांच्या वतीने देणगी देण्यात आली. वडगाव येथे उद्या होत असलेल्या श्री मंगाईदेवी यात्रेत पशुबळीला बंदी घालण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सोमवारी बजावला आहे. पशुबळी देताना आढळून आल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. यात्रा काळात मंदिर आवारात किंवा वडगाव परिसरात मेंढ्या, बकऱ्या, कोंबड्या यासारख्या पशूंचा बळी देण्यात येतो. विश्व प्राणी कल्याण मंडळाचे अध्यक्ष व विश्व गोरक्षा महापीठाचे मुख्य संचालक दयानंद स्वामी यांनी जिल्हाधिकारी व शहर पोलीस आयुक्त इडा मार्टिन यांची भेट घेऊन वडगाव मंगाई यात्रेत पशुबळीला बंदी घालण्याची मागणी केली होती. त्याची दखल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी पशुबळी बंदी आदेश बजावला आहे. श्री क्षेत्र दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिरमध्ये आज बिहार राज्याचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांच्या हस्ते मंगल आरती करण्यात आली. त्यानंतर मंदिर ट्रस्टच्या वतीने पुष्पगुच्छ, शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बिहारचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर म्हणाले, दक्षिण काशी कपिलेश्वराचे महात्म्य अनेक वेळा ऐकले आहे. कपिलेश्वराचे दर्शन घेण्याचे भाग्य मला मिळाले. येथील प्रसन्न वातावरण मनाला आनंद देणारे असल्याचे सांगून श्री कपिलनाथांनी समाजातील प्रत्येकासाठी चांगले कार्य करण्याचे बळ द्यावे अशी प्रार्थना त्यांनी केली. यावेळी अध्यक्ष दौलत साळुंके, राजू भातकांडे, अभिजित चव्हाण, अजित जाधव, विवेक पाटील, राकेश कलगडगी, रमेश देसूरकर, संजय मणगुतकर, ज्योतिबा महेशी, विनायक मणगुतकर, योगेश देसूरकर, मंजू भट्ट आदी ट्रस्टी व सेवेकरी उपस्थित होते. KLEचे कार्यकारी अध्यक्ष डॉक्टर प्रभाकर कोरे यांच्या 77व्या वाढदिवसाच्या निमित्ताने 100 रुग्णांची मोफत एंजिओग्राफी तर 25 रुग्णांवर एंजिओप्लास्टी करण्यात येणार आहे, अशी माहिती डॉक्टर कर्नल M दयानंद यांनी दिली. आज KLE सभागृहात बोलाविण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. कोविडनंतर हृदयविकारामध्ये वाढ होत असून लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत हृदयविकाराचे झटके येत आहेत. कोविडनंतर हृदयविकार सर्वाधिक आढळून येत असून KLEचे कार्याध्यक्ष डॉक्टर प्रभाकर कोरे यांच्या 77व्या वाढदिवसानिमित्त KLEचे वैद्यकीय संचालक डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटरच्या वतीने आर्थिकदृष्ट्या मागासलेले आणि शासनाच्या कोणत्याही वैद्यकीय योजनेत समाविष्ट नसलेल्या 100 रुग्णांना मोफत एंजिओग्राफी आणि 25 रुग्णांची एंजिओप्लास्टी करण्यात येत आहे, अशी माहिती डॉक्टर कर्नल M दयानंद यांनी दिली. बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सोमवारी बेळगाव ग्रामीणच्या आमदार आणि महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी बेळगाव जिल्ह्यातील अतिवृष्टीबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. यावेळी मंत्री हेब्बाळकर यांना माहिती देताना जिल्हाधिकाऱ्यांनी
अतिवृष्टीचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्व तयारी केली असल्याचे सांगितले. याचवेळी नूतन जिल्हाधिकाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी, मृणाल हेब्बाळकर आदींचा सहभाग होता. गोकाक येथील सरकारी पदवीपूर्व कॉलेजमध्ये निर्मित काळजी केंद्रात स्थलांतरित करण्यात आलेल्या पूरग्रस्त कुटुंबियांची जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी रविवारी सकाळी भेट घेऊन विचारपूस केली. तसेच त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि पीडितांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. सध्या जिल्हाभरात पडणारा पाऊस आणि कृष्णा, मलप्रभा, घटप्रभा यासह सर्व नद्यांची वाढत असलेली पाणी पातळी यामुळे नदीपात्राजवळील अनेक गावे जलमय होणार आहेत. त्यासाठी खबरदारी म्हणून गोकाक, अथणी, कागवाड, चिक्कोडी, मुदलगी आणि निप्पाणी तालुक्यातील नदीकाठच्या ग्रामस्थांना काळजी केंद्रात हलवण्यात आले आहे. गोकाक शहरातील सरकारी पदवीपूर्व कॉलेजमधील काळजी केंद्राला दिलेल्या भेटीप्रसंगी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी तेथील जेवण व इतर पायाभूत सुविधांची पाहणी केली. काळजी केंद्रामध्ये आश्रय घेतलेल्या पीडितांशी संवाद साधताना जिल्हाधिकारी म्हणाले, पूरग्रस्तांनी कोणत्याही कारणाने घाबरून जाऊ नये. सरकार त्यांना सर्व प्रकारची मदत करत आहे. काळजी केंद्रात प्रत्येकाला उत्तम दर्जाचे जेवण दिले जात आहे. अत्यावश्यक वैद्यकीय सुविधाही पुरवल्या जात आहेत. नदीकाठचे काही गावकरी काळजी केंद्रांमध्ये स्थलांतर करण्यास नकार देत आहेत. प्रत्येकाचे जीवन मौल्यवान असल्याने त्यांनी तसे न करता खबरदारीचा उपाय म्हणून काळजी केंद्रे किंवा सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हावे अशी विनंती त्यांनी केली. यावेळी गोकाक तहसीलदार मोहन भस्मे, नोडल अधिकारी बसवराज कुरी वाघ आदी उपस्थित होते. खानापूर तालुक्यातील कणकुंबीजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक पलटी होऊन ट्रक चालक गंभीर जखमी झाला आहे. खानापूर तालुक्यातील गोव्याला जोडणाऱ्या रस्त्यावरील कणकुंबी उत्पादन शुल्क चौकीजवळील खांबाला आदळल्याने ट्रक उलटून हा अपघात झाला. या अपघातात ट्रक चालक व क्लीनर जखमी झाले असून उपचारासाठी त्यांना बेळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पश्चिम घाटात सतत पडत असलेल्या पावसामुळे पुराचा धोका निर्माण झालेल्या खानापूर तालुक्यातील मलप्रभा पूल आणि रुमेवाडी बॅरेजला महिला व बालविकास विभागाच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सोमवारी भेट दिली आणि अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. खानापूर तालुक्यातील पश्चिम घाट भागातील डोंगरांच्या मधोमध असलेल्या गावांना मूलभूत सुविधा पुरवणे हे आमचे उद्दिष्ट आहे. येत्या काही दिवसात पावसामुळे नुकसान झालेल्यांना भरपाई देण्यात येणार आहे. वनविभागाच्या कठोर भूमिकेमुळे समस्यांवर तोडगा काढता येत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. यावेळी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या, घर पडल्यानंतर लगेच 1,20,000 रुपये दिले जातात आणि 1,80,000 रुपये राजीव गांधी गृहनिर्माण योजनेअंतर्गत घरे बांधण्यासाठी दिले जातात. बेळगाव ते गोवा दरम्यानचा मुख्य रस्ता पावसाळ्यात वाहतुकीसाठी बंद होतो. लवकरच गोवा मुख्य रस्त्याच्या दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात येईल. लवकरच 100 कोटी खर्च करून हट्टीहोळी पूल बांधण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर, पाटबंधारे व महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी न्यूज 24 तास मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. तसेच न्यूज 24 तास मराठीचे फेसबुक पेज फॉलो आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.